सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन पुकारलं। यामुळे कलेक्टर ऑफिसमधील सर्व कामकाज ठप्प झालं। विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतर महसूल खात्यात खळबळ उडाली। कोणतीही चौकशी न करता 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन पुकारलं। त्यामुळे कलेक्टर कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झालं। नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 महसूल अधिकाऱ्यांचं निलंबन केलं। ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला। बुधवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकत्र आले। त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, तहसीलदार शिल्पा पाटील, मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक, पुनर्वसन विभागाच्या तहसीलदार सरस्वती पाटील, नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येनं अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। त्यानंतर अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निलंबनाची कारवाई मागे घेण्याबाबतचं निवेदन सादर केलं। दरम्यान आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी हे बैठकांमध्ये व्यस्त असल्याचं सांगण्यात आलं। काम बंद आंदोलनामुळे कलेक्टर कार्यालयातील सर्व व्यवहार ठप्प झाले। विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हातानं परतावं लागल्यानं त्यांची मोठी गैरसोय झाली। या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेनंही सहभाग नोंदवला। सर्व कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाची सामूहिक रजा घेत निषेध व्यक्त केला। ही कारवाई अयोग्य आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला। आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती लांडगे, शहराध्यक्ष यल्लप्पा वरगंटी, जिल्हा सरचिटणीस रविराज नष्टे, कार्याध्यक्ष गजानन घोडके, कोषाध्यक्ष रणजित मेहत्रे यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते। दरम्यान कर्मचारी संघटनेनं सांगितले की संप 1 दिवसाचाच असून गुरुवारपासून कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे।